गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज होता माझा वीक ऑफ असल्यामुळे लेट उठलेली मी आणि सगळं हेअर वॉश वगैरे करून घेतला. आणि मला मायग्रेन, त्यामुळे ना केस ओली असली की हेडेक होतो, म्हणून इकडे केस वगैरे हेअर ड्रायरने करून घेतले. हे मी हेअर ड्रायर फ्लिपकार्टहून मागवले, स्ट्रेटनर आणि हेअर ड्रायर प्लस तो कोम असतो ना, ते मला ना असे 300ला पडलं होतं. चांगलं आहे हेअर ड्रायर वगैरे, बस मस्त वाटलं मला. आणि लगेच स्ट्रेटनिंग पण करायला स्ट्रेटनिंग मी अशीच करून बघत होती होते का नाही. आणि बघा फायनल रिझल्ट कसा होता स्ट्रेटनिंगचा. छान होता, बरं वाटलं मला. पण बघा हेडेक असल्यामुळे, हेडेक होतं म्हणून मी ना ऑइल वगैरे लावून घेतलं. तुम्ही मला काय वेडी बाई ही स्ट्रेटनिंग केल्यानंतर कोण ऑइल लावतं, तर मी स्ट्रेटनिंग टाईमपाससाठी गेली होती. इकडे मी ऑइल वगैरे आणि मी केसांना ना आल्मंडचं ऑइल यूज करते. हे बघा डाबर आल्मंड, ते वगैरे लावून घेतलं. आणि ऊन पण होतं, म्हटलं चला पटपण इकडे ना कपडे वगैरे पण धुवून घेते, कारण ऊन असल्यामुळे कपडे सुकतील, नंतर ना सुकत नाही तर स्मेल येतो कपड्यांचा. कपडे वगैरे सुकल्यानंतर म्हटलं आता भूक लागली. भूकसाठी मग मी काय केलं ना, जेवणासाठी इकडे माझ्याकडे बॅटर होतं. मग मला इडली खायची इच्छा होती, आणि डोसा पण नाही खायचं होतं. पण इडलीचं भांडं कुठे भरून, मग तवा इडली वगैरे करून घेतली होती. आणि बघा ते भांडे वगैरे किती होते, ते सगळे पटपट असे भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेतले. आणि मी ना किचन क्लीनर ना बिकोचं यूज करते, त्याच्यामुळे सगळं असं स्प्रे केल्यानंतर सगळं छान असं क्लीन होऊन जातं चकाचक. खूप छान आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा बिकोचं किचन क्लीनर. हे बघा किती छान होतं. सगळं बेसिंग वगैरे पण सगळं क्लीन करून घेतलं. काम झाल्यानंतर थोडंसं बरं वाटतं, म्हणून सगळे कामं वगैरे करून घेतली. आणि नंतर मग इकडे बेडवरती पण खूप पसरा होता, तो सगळं कपडे वगैरे व्यवस्थित घडी वगैरे घालून ठेवले. बेडशीट वगैरे झटकून चांगली बेडशीट टाकून घेतली. आणि मशीनवर पण खूप सारा पसरा पण होता, स्ट्रेटनिंग वगैरेचा, मेकअपचा, ते सगळं आवरून घेतलं पटपट. आणि इकडे सगळं आवरल्यानंतर मला मशीनवर पण काम होतं थोडंसं. कपडे वगैरे होती ना, ते सिलाईन मारायची होती. अहोंची पॅन्ट होती, ती खालून अशी हे होत होती, तिला पण सिलाईन मारायची होती. सांगून गेलेलं, म्हटलं चला आधी ते करून घ्यावं. ते झाल्यानंतर इकडे पटपट असं झाडू पण मारून घेतला. सकाळी मारला होता, पण दुपारी पण कचरा होता म्हणून झाडू वगैरे मारून घेतला. आणि नंतर संध्याकाळी ना अहो घरी आले होते, तर त्यांनी माझ्यासाठी ना काहीतरी आणलेलं इकडे. मला माहिती नव्हतं त्याच्यामध्ये काय होतं, तर त्याच्या हे बघा इकडे चकली होती, याच्यामध्ये काय ते माहिती नव्हतं. म्हटलं ते बोलता मी खोलून घेईन मग बघ तू. मग त्यांनी इकडे ना मोदक आणले, मी सरप्राईजच झाली. मोदक आणलेले मला खूप आवडतात, त्यांना माहिती, म्हणून त्यांना थँक्यू बोलली. मोदक वगैरे खाल्ले आणि खूप छान होते, छान होता. लेअर अशी वरून लेअर ना पातळ होती, मध्ये स्टफिंग पण खूप छान होती. गरमागरम होता म्हणून एक खाल्ला. म्हटलं एक ना जेवणानंतर खाते. एक तसाच मी पॅक करून ठेवला, फ्रीजमध्ये नाही ठेवलेला, असंच वरती फ्रीजमध्ये झालं की थंड होतं, थंड काही चांगलं नाही लागत. मग तेच. आणि रात्रीच्या वेळेस ना आम्ही इकडे आईस्क्रीम खाल्ली. बाय बाय.